निष्काम भक्त, नाथ मस्कोबाची तितक्याच श्रद्धेनं सेवा माझ्या मामानं केली. बिरोबाची सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली, रामरायाची सेवा केली. नव्हे नव्हे, या मृत्यू लोकातल्या प्रत्येक माणसामध्ये देव ज्याने कोणी पाहिला असेल ते या जगातले पहिले आणि शेवटचे भक्त, त्यांचं नाव बाळू मामा आहे. मेंढराच्या भाकरीचं पैसे कोणी जाऊ नका, उदाचा टायमिंग झालेला आहे. मेंढराच्या भाकरी पासून बाजूला व्हा. माझ्याकडे आलेला एखादा माणूस नाही, माझ्याकडे आलेला एखादा पुरुष नाही, माझ्याकडे आलेली एखादी स्त्री नाही, तर स्त्रीच्या रूपात प्रत्यक्ष देवी आली माझ्याकडे, पुरुषाच्या रूपात प्रत्यक्ष देव आला माझ्याकडे. ही भावना ज्यांची होती ते फक्त आणि फक्त बाळूमामा होते. आणि महाराज, ज्या वेळेस स्त्री आणि पुरुष हा अंतःकरणातला भेद संपतो, त्यावेळेस या जगामध्ये त्यांची बरोबरी करणार कोणीच नसतं. कोणीच नाही, कोणीच नाही. आणि आजही कोणीच नाही महाराज, आजही कोणीच नाही. मी माझ्या मनानं सांगत नाही, प्रमाण आहेत, प्रमाण आहेत. नामदेव महाराजांनी प्रमाण जन्माला घातलं की ज्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये स्त्री आणि पुरुष समान आहे, तो भक्त अद्वितीय असतो. तो भ्रम त्याच्या मनात येत नाही. शरीराचा भ्रम शरीराचा लोके तोचे सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. स्त्री आणि पुरुष या दोघांचे शरीर समान वाटणं हे बोलण्या इतकं ऐकण्या इतकं सोपं आहे का? हा दृष्टिकोन ज्यांचा होता, ही भावना ज्यांची होती, ही मनोकामना ज्यांची होती, ते फक्त आणि फक्त बाळूमामा होते. महाराज, आज जर दुष्काळ पडला, जर पाऊस पडायचं झालं तर विज्ञान अरबो रुपये खर्च करतं. आज अरबो रुपये खर्च करतं आणि फक्त ठराविक जागेतच पाऊस पाडला जातो. तोही पडेल का नाही सांगता येत नाही, पडेल का नाही सांगता येत नाही. त्यांच्या जीवनामध्ये काय प्रसंग असे घडले की लोक अन्न करायला लागली, रानातली पिकं जळायला लागली. नव्हे नव्हे, पशु पक्षाधिकांना तोंड ओल करायला सुद्धा पाणी मिळाना. झाडांचं म्हणजे पक्ष्यांची घरटी आहेत, त्या पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येईना. सरपटणारे हिंस्र प्राणी सुद्धा दिसनात. मामांचं अंतःकरण पगळल्या गेलं, हृदय भरल्या आणि डोळ्यातल्या अश्रूंना मार्ग मोकळा झाला. मला सांगा ना, समोरच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर कोणाच्या डोळ्यात पाणी येतं? येतंय आपल्या डोळ्यात पाणी, येतं आपलं हृदय भरून. अरे एखादा चलता चलता जर ठेसळून पडला आणि पडल्या जागेवर बेशुद्ध झाला, महाराज, आपण त्याच्या जवळून जात असलो तरी रस्ता बदलून निघून